शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. पी.एम. किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. शेतकरी खूप दिवसांपासून या पैशांची वाट पाहत होते. आता सरकारने निर्णय घेतला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आराम मिळणार आहे. या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये मिळणार आहेत. त्यात पी.एम. किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आहेत. हे पैसे थेट बँकेत पाठवले जातील. सरकार हे पैसे 2 भागांमध्ये देणार आहे. सुरुवातीला काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे दुपारी 3 वाजेपर्यंत जमा होतील. नांदेड, संभाजीनगर, जालना, लातूर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. उरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील 4 ते 5 दिवसात पैसे मिळतील. पैसे खात्यात जमा झाले की त्याबाबत माहिती SMS-वर पाठवली जाईल. पण हे सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. काही अटी आहेत. ज्या शेतकऱ्यांनी eKYC केली आहे, त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे, त्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही, त्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांच्याकडे 10 एकरापेक्षा कमी जमीन आहे, अशा शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. जर या अटी पूर्ण नसतील तर पैसे मिळणार नाहीत. शेतकऱ्यांचे बँक खाते काही बँकांमध्ये असणे आवश्यक आहे. स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, HDFC, ICICI, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पोस्ट ऑफिस बँक या बँकांमध्ये जर खाते असेल तरच पैसे जमा होतील. सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत देण्याचा आहे. कारण पेरणीसाठी खत, बियाणे आणि औषधी खरेदी करायला पैसे लागतात. गेले 4 महिने शेतकरी या पैशांची वाट पाहत होते. त्यामुळे ही बातमी त्यांच्यासाठी खूपच आनंदाची आहे. धन्यवाद.